आता मला फोन येत आहेत की नियमित पगाराचं काय. बघा 32-61 ला मागे आपण 100% पैसे सोडले होते टोटल मार्च 24 मध्ये जे बजेट झालं त्याच्या. त्यामुळे 32-61 ला आता पैसे शिल्लक नाही. अर्थ विभागाची 78% मर्यादा होती, तरी देखील 33-61 ला आजपर्यंत 85% पैसे सोडले, 0511 ला 81% सोडले आणि 33-79 ला 78% सोडले. आता काल परवा 33-79 ला 20 कोटी 30 लाख सोडले. 33-79 ला पावसाळी अधिवेशनात तरतूद एवढा करता नाही की फेब्रुवारी पर्यंतच्या पगाराचे पैसे शिल्लक आहे. मग वित्त विभाग कसं कॅल्क्युलेट करतं हे? आतापर्यंत झालेला खर्च आणि झालेले महिने भागीला झालेले महिने आणि उर्वरित शिल्लक असलेला पैसा याच्यावरून तुम्हाला प्रत्येक लेखाशीर्षाला किती पैसे पाहिजे असं लेखा विभाग कॅल्क्युलेट करतं. आता मुद्दा असा आहे की आपल्याकडे जी तरतूद झालेली आहे ती तरतूद हिवाळी अधिवेशनातली मी तुम्हाला जास्तीत जास्त 2 तारखेला चाललो आहे, 3 किंवा 4 ला सोडतो. तिथे जाऊन वित्त विभागात जाऊन ती तरतूद सोडायसाठी परिश्रम घ्यावे लागतात. ती सोडतो आणि तो GR पण सोडतो आणि नियमित पगाराची तरतूद यावेळेस लवकरात लवकर करतो. राहिला टप्पावाढीचा, माझ्या मनातही संदेह आहे, टप्पावाढ होऊ शकत नाही असं माझं मत आहे. परंतु पुनर्नियोजन हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करता येतं आणि फेब्रुवारीमध्ये सुधारित अंदाज देखील मागता येतो. आता मुद्दा असा आहे की पुनर्नियोजन हे अधिकारी स्तरावर होतं, परंतु सुधारित अंदाज जर मागायचा असेल तर सगळ्या आमदारांचं प्रेशर सरकारवर सुधारित अंदाजाकरता निर्माण व्हावं लागेल, तेव्हाच आपण टप्पावाढ देऊ शकतो. तोपर्यंत माझ्या मताने टप्पावाढ देण्याकरता कुठलीही तरतूद आपल्याकडे नाही आहे. जर पुनर्नियोजन झालं नाही, सुधारित अंदाज मागितला गेला नाही तर मार्चच्या अधिवेशनाशिवाय टप्पावाढ होऊ शकत नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि तुम्हाला पगाराचे पैसे 2 किंवा 3 तारखेला 100% सोडण्याचा प्रयत्न करतो.